तुम्ही अशा कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला ओळखतच असाल जो नेहमी कंप्लेंट करत असतो की कसे पहिले सगळे काही स्वस्त मिळत होते आणि आत्ताच्या गव्हर्नमेंटमुळे कसे सर्व काही महाग झाले आहे आणि त्या व्यक्तीच्या या कंप्लेंट तासनतास चालूच असतात. असं पण नाही आहे की महागाई नावाची संकल्पनाच अस्तित्वात नाही आहे किंवा त्यांना याबद्दल माहीतच नाही आहे. जे लोक मेंटली स्ट्रॉंग नसतात ते त्या गोष्टीवर फोकस करतात ज्यांना ते कंट्रोल नाही करू शकत. दुसऱ्या बाजूला जे लोक मेंटली स्ट्रॉंग असतात ते हा विचार करतात की जरी या कंप्लेंट बरोबर असतील पण या कंप्लेंट करून मला काय फायदा आहे का. या उलट मी त्या गोष्टींवर फोकस करतो ज्यांना मी कंट्रोल करू शकतो. जर मेंटली स्ट्रॉंग असलेल्या एखाद्या व्यक्तीचा काहीतरी बिझनेस असेल तर तो काय या गोष्टींवर फोकस करेल का की आजकाल लोकांना चांगले प्रोडक्ट नाही आवडत, सरकारचे नियम आणि अटी किती कडक आहेत. नाही, तो तर फक्त त्याच्या प्रोडक्टवरच फोकस करतो आणि स्वतःला हा प्रश्न विचारतो की मी कशा प्रकारे आपल्या प्रोडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकतो ज्यामुळे ग्राहक माझ्या प्रोडक्टशिवाय राहू शकणार नाही. तुम्हाला माहिती आहे का या प्रश्नासोबत किती जबाबदारी, किती परिश्रम आणि किती समर्पण करावे लागते. पण शॉर्टकट बघणारा आपला मेंदू नेहमी ते रस्ते शोधतो ज्यामध्ये मेहनत करावी लागणार नाही. यामुळेच लोक बहुतेक करून त्या गोष्टीवर फोकस करतात ज्यांना ते कंट्रोल नाही करू शकत. म्हणजेच विचार नंबर 1, मेंटली स्ट्रॉंग असणारे लोक त्या गोष्टीवर फोकस नाही करत ज्यांना ते कंट्रोल नाही करू शकत. तुम्ही किती वेळा लोकांना हे बोलताना ऐकले आहे की माझ्या लग्नाच्या आधीचे दिवस खूप चांगले होते, माझ्या आधीची नोकरी खूप चांगली होती, माझे वडील आज असते तर आज परिस्थिती काहीतरी वेगळीच असती, देव करो ती वेळ परत येवो. जी लोक मेंटली स्ट्रॉंग नसतात ती भूतकाळातच जगत असतात. जी वेळ निघून गेलेली आहे ते तिच्यावर खेद व्यक्त करत बसतात. तेच जे लोक मेंटली स्ट्रॉंग असतात ते भूतकाळाचा विचार करून त्यांचा वेळ वाया नाही घालवत. ते त्यांच्या वर्तमानाचा विचार करत भविष्याची प्लॅनिंग करतात. त्यांच्यासाठी भूतकाळ हा एक अनुभव असतो. त्यांना हे माहीत असते की भूतकाळ ही फक्त एक आठवण आहे आणि त्यावर खेद व्यक्त करून काहीच फायदा नाही आणि खेद व्यक्त करून नाही ती वेळ परत येणार आहे आणि नाही ती लोक परत येणार आहेत. म्हणजेच विचार नंबर 2, मेंटली स्ट्रॉंग लोक भूतकाळात जीवन जगत नाहीत. एक असा व्यक्ती जो मेंटली स्ट्रॉंग नाही आहे त्याच्यासमोरून एक चांगली गाडी गेली तर तो विचार करतो की ही गाडी तर त्या मालकाने 2 नंबरच्या धंद्यातून घेतलेली असेल. श्रीमंत लोक तर गरिबांच्या कष्टातूनच पैसे कमावतात. आणि फक्त पैशांचीच गोष्ट नाही आहे, जे लोक मेंटली स्ट्रॉंग नसतात त्यांची विचारसरणी बहुतेक करून प्रत्येक गोष्टीत निगेटिव्हच असते. जर कोणी चांगलं खेळत असेल तर त्याला बोलतील की तो फक्त कमजोर टीम समोरच चांगलं खेळतो. मी तर म्हणतो तो तुमच्यापेक्षा तर जास्तच प्रॅक्टिस करतो, त्याची टेक्निक पण किती चांगली आहे. तसेच जर जिममध्ये कोणी चांगल्या शेपमध्ये दिसला तर बोलतील की काय माहीत त्यांनी किती डब्बे खाऊन ही अशी बॉडी बनवली असेल. पण प्रत्येकजण चांगली बॉडी बनवण्यासाठी या अशा डब्यांचा वापर नाही करत. मला माहिती आहे की या गोष्टींवर तुम्हाला विश्वास ठेवणे खूप कठीण आहे, पण जरी त्याने तसे डबे खाल्ले पण असतील तरीही त्याची मेहनत ही तुमच्यापेक्षा 100 पटीने चांगली आहे. जर एखाद्याजवळ चांगली गाडी बघितली तर बोलतात की श्रीमंत बापाची बिघडलेली अवलाद आहे. बस करा यार, गरजेचं नाही आहे की श्रीमंत बापाची प्रत्येक अवलाद बिघडलेलीच असेल. दुसरीकडे मेंटली स्ट्रॉंग लोक एका चांगल्या गाडीला बघून त्याच्या मालकावर जळत नाहीत. उलट तो त्या गाडीची स्तुती करतो आणि बोलतो की मी पण एक दिवस अशीच गाडी विकत घेईन. मला पैसे कमावणे नाही आहेत तर मी ते शिकून घेईन, मी पुस्तके वाचेन, मेंटरकडून सल्ले घेईन. म्हणजेच विचार नंबर 3, मेंटली स्ट्रॉंग असलेले लोक दुसऱ्या श्रीमंत आणि यशस्वी लोकांवर जळत नाहीत. ते त्यांच्या यशाला बघून आनंदी आणि प्रेरित होतात. आता कल्पना करा की तुम्ही एक यूट्यूब चॅनल सुरू करता आणि ध्येय ठेवता की एका वर्षात तुम्ही 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण कराल. यासाठी तुम्ही एक ॲक्शन प्लॅन तयार करता आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करता. 1 वर्ष झाल्यानंतर फक्त 100 लोक तुम्हाला सबस्क्राईब करतात. ते सुद्धा तुमचे मित्र आणि फॅमिलीमधलेच असतात ज्यांना तुम्ही सबस्क्राईब करायला फोर्स केलेला असतो. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या ॲक्शन प्लॅनवर काम करत असता, त्याच बोरिंग व्हिडिओ बनवत असता, तेही या आशेवर की आता तरी यावर्षी 1 लाख सबस्क्रायबर मिळतील. आणि शेवटी तुम्ही यूट्यूब सोडून देता आणि विचार करता की ही आता आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. आता तुम्ही एक नवीन ध्येय बनवता की आता तुम्ही एक चांगली नोकरी कराल. आता इथे एक मेंटली स्ट्रॉंग व्यक्ती असता तर त्याने काय केले असते? त्याने आपले ध्येय बदलण्याऐवजी त्याचे ॲक्शन प्लॅन बदलले असते. त्याने स्वतःला प्रश्न केला असता की लोक माझे व्हिडिओ का नाही बघत? अच्छा, तर माझे व्हिडिओ लोकांना बोरिंग वाटतात. दुसरा प्रश्न,
मी माझे व्हिडिओ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय करू शकतो? ठीक आहे, तर मला आता अशा प्रकारचे व्हिडिओ नाही बनवायचे, तर आता मी वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवेल. तो त्याच प्रकारच्या बोरिंग व्हिडिओ बनवायची चूक पुन्हा पुन्हा करत नसता. तो त्याच्या चुकांमधून शिकून एक नवीन कंटेंटवर व्हिडिओ बनवत असता. म्हणजेच विचार नंबर 4, मेंटली स्ट्रॉंग असणारे लोक एक चूक पुन्हा पुन्हा रिपीट नाही करत. आजकाल सर्रास हे होतं की सरासरी नोकरदार वर्ग हे त्यांच्या पगाराची तुलना करतायत एका उच्च शिक्षित आणि कौशल्यपूर्ण असलेल्या एका कामगारासोबत. त्यांना इथे असे वाटते की कंपनी त्यांचे हक्क दडपत आहेत. जितका पगार त्यांना मिळत आहे त्यांचा हक्क हा त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. काही जणांना तर असे वाटते की त्यांचा बॉस हा त्यांच्या मेहनतीच्या कमाईवर मजा मारत आहे. त्यांना असे वाटते की त्यांची जी प्रॉब्लेम आहे ती जगातली सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे आणि त्यांना हे पण वाटते की आपल्याला असणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेमला दुसरे लोक जबाबदार आहेत. असे लोक काहीच शेअर नाही करत. असे लोक आयडिया शेअर नाही करत, नॉलेज शेअर नाही करणार, आपल्या वस्तू शेअर नाही करणार, आपले यश शेअर नाही करणार. त्यांना भीती असते की जर त्यांनी त्यांची आयडिया शेअर केली तर कोणी दुसराच यशस्वी होऊन जाईल. या सर्व निशाण्या मेंटली कमजोर असणाऱ्या लोकांच्या आहेत. मेंटली स्ट्रॉंग असणारे लोक हे जाणीव असणारे लोक असतात. त्यांना स्वतःची किंमत माहीत असते. ते त्यांच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेतात. त्यांचा जर पगार कमी असेल तर ते ही गोष्ट पण मानतात की त्यांच्याकडे स्किल्ससुद्धा कमी आहेत आणि मग ते त्यांची स्किल्स इम्प्रूव्ह करण्यावर फोकस करतात. त्यांच्या आयुष्यात जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते मानतात की ही फक्त आणि फक्त त्यांचीच जबाबदारी आहे, दुसऱ्या कोणाची नाही. त्यांच्यासोबत जे पण काही होत आहे हे त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच होत आहे, असा ॲटिट्यूड असणारे लोक जगात कोणालाही नाही घाबरत. म्हणजेच विचार नंबर 5, मेंटली स्ट्रॉंग असणाऱ्या लोकांना ही भीती अजिबात नसते की जग त्यांच्याकडून काही हिसकावून घेईल. तर हे होते ॲमी मॉरिन यांचे पुस्तक 13 थिंग्स मेंटली स्ट्रॉंग पीपल डोंट डू यामधील 13 आयडियामधील 5 अशा आयडिया ज्या मला खूप आवडल्या. तुम्हीसुद्धा हे पुस्तक नक्की वाचा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा दुसऱ्यांसोबत, कारण मेंटली स्ट्रॉंग असणारे लोक दुसऱ्यांसोबत आयडिया शेअर करण्यासाठी घाबरत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा अशाच अनेक व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. वाचत राहा, शिकत राहा, असेच पुढे जात राहा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.